तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे आज कराड म्हैस बाजारामध्ये. या बाजाराच्या माध्यमातून आपण म्हशींचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर चला सुरुवात करूया. तर ही म्हैस बघू शकताय. ही म्हैस दुसऱ्या वेताची आहे. म्हशीची दूध देण्याची कपॅसिटी 12-13 लिटर आहे. पहिल्या रुला गायीनं 10-11 लिटर दूध दिलेलं आहे या म्हशीनं. तर म्हैस पण बघू शकताय खाली कासाला 8 दिवस टायमिंग होतं म्हशीला या. बघू शकताय म्हैस. शिंगाला पण बघू शकताय मुर्रामध्ये म्हैस आहे. दुगलमध्ये बघू शकताय म्हैस. पाठीमागनं आपण कास पण दाखवलेले आहे. म्हैस बघू शकताय. म्हैस चांगली आहे. बांधा पण म्हशीचा चांगला आहे. ही पण म्हैस बघू शकताय. ह्या म्हशीची किंमत 1,10,000 सांगितली होती. आपण म्हशीची किंमत दूध देण्याची क्षमता 12-13 लिटर आहे. 10 लिटर चालली होती पहिल्या रोजला. दुसऱ्या वेताची म्हैस आहे. सायदाती बघू शकता. आणि ती पलीकडे म्हैस दाखवली काळी. तिची किंमत 1,60 सांगितली होती. कारण तिची कास पण त्या मापाच्या म्हशीला बांधा होता. तर विक्रीसाठी परत करायची म्हणली असती तरी त्याच किमतीत म्हैस गेली असती. दोन्ही पण म्हशी चांगले होते. त्यांचा मोबाईल नंबर आपण देऊ शकत नाही. इस्लामपूरचे व्यापारी होते. आवाज रेकॉर्डिंग करता आलेला नाही. तर पुढचा बघूया म्हशी आता. हे पण बघू शकताय. हे आपले मित्रच आहेत. रेटरी खुर्द गावचे व्यापारी आहेत. म्हशी यांच्याजवळ चांगल्याच मिळतात. म्हणजे प्रत्येक बाजारात आपण व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत असेल यांच्या जवळच्या म्हशी. बघू शकता 1,60,000 किंमत सांगितली होती म्हशीची. पहिल्या रो म्हैस होती. एक 20 आलं तरी द्यायची होती. कारण मागणी 1,00,000 होत होती बाजारात. म्हैस पण चांगली होती. 1,20,000 द्यायची होती. हे मित्रच आहेत आपले रेटरे खुर्दचे. बघू शकता म्हैस पण चांगली आहे. दुगलमध्ये म्हैस आहे. बांधून आणि चरून दोन्हीकडे पण चालण्यासारखी म्हैस आहे. बघू शकताय म्हशीचा बांधा पण चांगला होता. बघू शकताय. काय म्हणजे पाय बी उचलत नव्हती. हातबीत घालून बघितला होता. चांगली म्हैस होती. म्हैस पण बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. ही पण म्हैस बघू शकताय. साधीच म्हैस आहे ही. व्यापाऱ्या बसली. 10-11 लिटर दूध सांगितलं होतं म्हशीचं या. बघू शकताय म्हशीची कास पण एक आठवडा टाइम होतो म्हशीला. 1,10,000 किंमत सांगितली होती. कमी जास्त करून द्यायची होती. सायदाती म्हैस होती. तिसऱ्या वेताची. लवकर गाब गेलेली म्हैस होती. चांगली होती. 1,00,000 ला मागणी होत होती म्हशीला. कमी जास्त करून दिली असती म्हैस. बघू शकताय. हे सुरलीचे व्यापारी होते. सुरली बेळगाव सुरली. ही पण म्हैस बघू शकताय. ही दुधावर होती. हिला 20 दिवस झाले होते. 5-5 लिटर दूध होतं म्हशीला या. सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 लिटर. म्हशीची किंमत 1,10,000 सांगितली होती. 80-85 90ला म्हैस मागत होती. लाखाच्या वर आलं तर द्यायची होती म्हैस. म्हणजे लाखापर्यंत म्हैस भेटली असती तुम्हाला. पाळले गावात आहेत हे बघू शकताय. तुम्हाला यांचा नंबर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पण मिळेल म्हणजे पाहिजे असेल तर. चांगली म्हैस होती ही पण. दुसऱ्या वेताची म्हैस होती. म्हणजे लबाड पण वाटत नव्हतं. कवळीच म्हैस ही पण बघू शकताय. त्या म्हशीला 5 लिटर दूध होतं. दुधावर होती. आणि किंमत म्हशीची 65,000 सांगितली होती. मागणी 45-40 ला होत होती. 50,000 आलं तरी द्यायची होती म्हशी. 5 लिटर दुधावर होती. फक्त 5 सकाळी 2.5 संध्याकाळी 2.5 असं दोन्ही मिळून 5 लिटर म्हैस दूध देत होती. बघू शकताय म्हैस पण. आता आपण नंबर त्यांचा देऊ शकत नाही कारण आवाज रेकॉर्डिंग करता आला नाही काय कारणामुळे. तरी पण आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय.
तर पुढच्या म्हशी बघू शकताय, हे त्यांची दावण आपण प्रत्येक बाजारात घेत असतोय. म्हशी चांगल्या असतात त्यांच्याकडे. बघू शकता ही तिसऱ्या वेताची म्हैस होती. 6-6 लिटर दूध सांगितलं होतं म्हशीचं. 12 लिटर दूध देण्याची क्षमता सांगितली होती. म्हैस पण बघू शकता, म्हैस मोठी होती दुगलमध्ये. बघू शकता म्हैस पण तुम्ही. चांगली म्हैस होती. दाताला पण जुळली होती. आता दाताला शिल्लक नव्हती. चांगली म्हैस होती. बघू शकताय म्हैस. समोरून पण म्हैस बघू शकताय. ही पण दुसरी त्यांची म्हैस होती. ही दुसऱ्या वेताची म्हैस होती. येली होती म्हैसी रात्री. पहाटेचीच वेली होती म्हैसी. हिची किंमत काहीतरी 95,000 सांगितली होती. बघू शकता म्हैस पण खाली गेलेली लगेच ओळखतं, पानावली होती म्हैस पण. त्या पलीकडे म्हशी बांधतोय त्या म्हशीची किंमत 1,10,000 सांगितली होती. कमी जास्त करून दिली असती म्हैस. काय बाजारात आले म्हणल्यावर देतेच. काय बाजारात ठेवायला कोण मसरा आणत नाही, विक्रीसाठी आणतात. कमी जास्त किंमत होती जर दर जास्त वाटत असलं तर. ही रेडी बघा, मुर्राची रेडी होती. 45,000 आलं तर द्यायची होती. बघू शकताय रेडी. मागणी होत होती 35,000ला. 45,000 म्हणत होती. दिली असती 40-38 पर्यंत रेडी सुटली असती. कारण हिला अजून गाभ घालवायला परत 10 महिने पाळून खर्च पण तसाच होतो. हिशोबात दिली असती. आता मोबाईल नंबर आपण त्यांचा घेऊ शकत नाही. ही पण म्हैस बघू शकता. ही म्हैस चांगली होती. व्यापारी होते घाटावले. म्हैस दुसऱ्या वेताची होती. पहिल्या रोला 9 लिटर चालली होती. काय खरं सांगितलं त्यांनी. बाकीच्यांच्याकडे 10-12 सांगितलं नाही. 9 लिटर चालली होती. 11-10 चालली असते आता. 10-11 लिटर चालली असती. म्हैस मोठी होती. बांधून चरून दोन्हीकडे पण चालते म्हणून सांगितली होती म्हैस. बघू शकता म्हैस पण त्याच मापाची आहे. बघू शकता त्यांचा आता मोबाईल नंबर आपण घेऊ शकत नाही. हिशोबात म्हशीची किंमत फिक्स मी सांगू शकत नाही, पण 1,00,000च्या आसपास सांगितली होती. 10-20 ही म्हैस बघू शकता. ही म्हैस शेतकऱ्याजवळची म्हैस होती. व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती बाजारात आल्यावर. पण शेतकरीच म्हैस घेऊन आले होते. 1,20,000 किंमत सांगितली होती म्हशीची. 12 लिटर दूध सांगितलं होतं म्हशीचं. तिसऱ्या वेताची म्हैस आहे म्हणून सांगितलं होती. खरं थोडं 4थ्या-5व्या वेताची वाटत होती म्हैस. खरं व्यापाऱ्यांचा पण फायदा होत नाही तिसऱ्या वेताची सांगितल्याशिवाय. असं आहे, बघू शकताय म्हैस. त्यामुळे ज्याला जाणकार आहे म्हशीचा त्यांनीच विश्वासानं म्हशी खरेदी करा. कारण आपण फक्त व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचं काम करत असतो. आपलं काय त्यामध्ये म्हणजे माहितीसाठीच व्हिडिओ बनवत आपण. फसवा-फसवी झाली तर आपण जबाबदार राहणार नाही. स्वतःच्या अनुभवावर म्हशी खरेदी करा. स्वतःच्या नॉलेजवर म्हशी खरेदी करा. तर पुढच्या म्हशी बघा. ही म्हैस 14 लिटर दूध सांगितलं होतं म्हशीचं. 1.5 लाख सांगितलं होतं. ह्या म्हशीचं दूध चालू होतं आता 6 लिटर दूध चालू होतं म्हशीला या. 15 दिवस झाले म्हशीला. 60,000 रुपये किंमत सांगितली होती म्हशीची. 6 लिटर दूध होत. 50,000 पर्यंत म्हशीचा व्यवहार झाला असता ह्या बारक्या. बघू शकता बाजारात शॉर्टेज असल्यामुळं माल पण येईना. कारण आता दुधाला भाव जास्त असल्यामुळं लोक म्हशी विकत नाहीत, ठेवतात. आणि दर पण वाढल्यामुळं गिराईक पण जास्त नसतं. आणि विक्रीला पण म्हशी कोण जास्त नसते त्या. त्यामुळे बाजारात म्हशीची शॉर्टेज आहे. तुम्हाला जर म्हैस विकायची असेल तर आत्ताचा काळ चांगला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठून बघताय ते आपल्या कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे.
तर धन्यवाद.